नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, अर्गदूत न्यूज. आजची बातमी सांगताना शब्द थरथर कापत आहेत. दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावावर काळाने असा घाला घातला की एका क्षणात एकाच कुटुंबातील 9 जणांचा संसार उद्ध्वस्त झाला. हो, एका कार अपघाताने 9 जीव घेतले आणि माग ठेवलं फक्त आक्रोश, अश्रू आणि आयुष्यभरची पोकळी. शुक्रवारी रात्री एक आनंदाचा क्षण होता. खाजगी क्लासेसचे सनी संमेलन आटपून सगळे घरी परत येत होते, पण कोणाला माहित होतं हा आनंदाचा प्रवास शेवटचा ठरेल. मारुती सुझुकी एमपीव्ही कार शिवाजीनगर परिसरातून जात असताना अचानक चालकांचा नियंत्रण सुटलं आणि क्षणात कार शेतातील खोल विहिरीत कोसळली. त्या काळोख्या विहिरीत 9 जीव पाण्यात बुडाले. त्यात 6 निष्पाप विद्यार्थी होते. दरगोडे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतकरी सुनील दरगोडे, त्यांची पत्नी रेश्मा आणि मोठी मुलगी गुणवंती एका क्षणात निघून गेली. मागे राहिलं तो फक्त 3.5 वर्षाचा चिमुकला, ज्याला अजूनही कळणार नाही की त्यांचं सगळं जग हरवलं आहे. दुसऱ्या बाजूला अनिल दरगोडे स्वतःच्या डोळ्यासमोर पत्नी, मुलं सगळं काही गमावून बसलं. कारमध्ये बसले त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे स्वतः दुचाकीवर त्यांच्या डोळ्यासमोर ती कार विहिरीत कोसळली. हा प्रसंग शब्दात सांगणं कठीण आहे. या काळोख्यात एक छोटासा दिलासा. श्रुती आणि नरेंद्र ही भावंड कारमध्ये न बसता वडिलांसोबत दुचाकीवर गेली आणि म्हणूनच त्यांचे प्राण वाचले. कधी कधी एक छोटासा निर्णय आयुष्य आणि मृत्यू यामधला फरक ठरतो. या घटनेनंतर प्रशासनही हादरलं आहे. मंत्री, अधिकारी घटनास्थळी पोहोचले, नातेवाईकांचे सांत्वन केलं. विहिरी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अशा धोकादायक विहिरी तातडीने बुजवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर झाली आहे, पण या मदतीने गेलेल्या जीव परत येणार आहेत का? मित्रांनो, ही फक्त एक बातमी नाही, हा एक इशारा आहे. रस्त्यावर चालताना, वाहन चालवताना आणि अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपण किती सावध आहोत. एक छोटी चूक, एक क्षणाची दुर्लक्ष संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतं. आज दिंडोरी रडतय, एक गाव शोकात आहे, पण उद्या अशी वेळ आपल्या कोणावरही येऊ नये हीच खरी जबाबदारी आहे. त्या सर्व मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.